नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता खूप प्रयत्न करून सुद्धा काजलचं बोलणं सोहम पर्यंत पोहोचत नसतं आणि तो काही ऐकूनही घेण्याच्या मनस्थितीत नसतो। त्यामुळे काजल ठरवते की मी आता त्याच्यासाठी एक चिठ्ठी लिहिते, त्यामुळे ती त्या तयारीत असते। दुसरीकडे मात्र आता कला तयार होते आणि इतक्यात तयार होताना तिथे अद्वैत येतो आणि अद्वैतला बघून मात्र ती अद्वैतकडे बघतच राहते। दुसरीकडे अद्वैतही तिच्याकडे बघत राहतो। त्यानंतर मात्र तो म्हणतो, खरे मी जरा फ्रेश होऊन येतो, माझे हात खराब आहे, माझा जरा कुर्ता आणि धोतर काढून ठेवशील का? तर तेव्हा ती होकार देते आणि तो फ्रेश व्हायला जातो। त्यानंतर मात्र ती त्याचा कुर्ता काढते आणि आता ती कुर्त्याकडे बघून बोलत असते की आज तू जसं माझ्याकडे बघत होतास ना, ते मला खूप आवडलं आणि असं वाटतं आहे की अजून मी असं छान तयार व्हावं आणि तुझी नजर माझ्यावरच राहावी, कारण तुझ्या नजरेतनं मला कळतं आहे की मी किती छान दिसते आहे। आणि असं म्हणून आता ती त्याच्या कुर्त्याबरोबरच बोलू लागते। तेवढ्यात मात्र तिथे अद्वैत येतो आणि तू काय करते आहे खरे, याची घडी कशाला खोललीस असं तिला बोलतो। तेव्हा मात्र ती सॉरी म्हणते आणि त्यानंतर आता धोतर काढलंस की नाही असं विचारतो। इतक्यात ती धोतर काढायला जाते, परंतु कपाटात ते अडकतं आणि ते फाटतं। यामुळे अद्वैत मात्र आता जोरातच खरे म्हणून कलावर ओरडतो आणि आता कला सुद्धा घाबरते। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे काजलने मात्र चिठ्ठी लिहून ठेवलेली असते। दुसरीकडे ती चिठ्ठी ती सोहमच्याच रूम मध्ये ठेवते। इतक्यात कला तिथे येते आणि कला मात्र ती चिठ्ठी वाचते आणि आता सोहम आणि काजलच्या प्रेमाबद्दल कलाच्या सगळं काही लक्षात येतं। येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कलाच सोहम आणि काजलचं लग्न लावून देताना आपल्याला दिसणार आहे। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।